नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण आपल्या घरात देवघर असणे व देवघरातील देव चांगल्या स्वरूपात असणे हे किती महत्त्वाचे आहे हे आपण पाहिले. आज आपण आपल्या घरात देवघराचे स्वरूप कसे असावे ते पाहणार आहोत. आपल्या घरात देवघर असावे आणि देवघराला 3 ते 4 पायऱ्या असावेत. देवघराच्या सर्वात वरच्या पायरीवर महाराजांचे अधिष्ठान मूर्ती असेल तर मूर्ती किंवा फोटो ठेवावा आणि त्याच्या डाव्या बाजूस आपल्याला कुलदेवतेचा फोटो ठेवावा. दुसऱ्या पायरीवर आपल्याला डावीकडून दक्षिणेकडून देवीचा टाक ठेवायचा आहे. तिसऱ्या पायरीवर आपल्याला इष्टदैवतांमध्ये डाव्या सोंडेचा गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता, महादेवाची पिंड, तीसुद्धा नंदी आणि नागविरहित, म्हणजे फक्त महादेवाची पिंड पाहिजे, त्याला नंदी आणि नाग नको असलेलं, शंख घंटा एवढेच देव ठेवावेत. चौथ्या पायरीवर आपल्याला पितरांचे टाक ठेवावे. पितरांच्या टाकांच्या खालच्या पायरीवर यंत्रे ठेवावीत. पितरांच्या टाकामध्ये स्वर्गवासी आई वडिलांचा टाक ठेवावा. जर वडील म्हणजे पुरुष जर आधी गेले असल्यास तर फक्त त्यांचा टाक ठेवावा. आई नंतर गेल्यास तिचा टाक ठेवू नये. जर आपली आई सवाष्ण गेली असल्यास तिचा टाक ठेवतात. इतर पितरांचे म्हणजे त्यांच्या आधीच्या पितरांचे भाऊ, काका, बहीण, मुलगा, मुंजा गेला असल्यास त्यांचे टाक ठेवू नये. वडील गेलेले असल्यास आधीच्या आजोबांच्या टाकात नवीन भर घालून तो वडिलांच्या नावाने पुजावा. देवघरात अधिक पितरांचे टाक ठेवू नये. देवघरातील घंटेला तडा, रिबीट, हनुमान, गरुड, नाग नसावेत. देवघर पश्चिमाभिमुख असावे. त्यावेळेस उजव्या बाजूचा विचार करावा. स्वामीच्या उजव्या बाजूला उत्तर अथवा पूर्व व पश्चिम येईल असा शंख ठेवावा. तो पाण्याने भरून ठेवावा. स्वामींच्या मूर्तीच्या डाव्या बाजूस घंटा ठेवावी. आपल्या वास्तूच्या पूर्व दिशेत जर देवघर असेल तर आपल्याला ऐश्वर्य प्रतिष्ठा लाभ होते. आपल्या वास्तूच्या उत्तर दिशेला जर आपण देवघर ठेवले तर धनलाभ होतो. वास्तूच्या दक्षिण दिशेस देवघर आपण ठेवले तर शत्रुपीडा होते. वास्तूच्या पश्चिम दिशेला आपण देवघर ठेवले तर ऐश्वर्य आणि धनाची हानी होते. वास्तूच्या वायव्य दिशेला आपण देवघर ठेवल्यास रोगबाधा होते, म्हणजे त्या घरात भरपूर आजार होत राहतात. वास्तूंच्या नैऋत्य दिशेस देवघर असल्यास शत्रू पिशाच्य पीडा होते. वास्तूच्या आग्नेय दिशेस देवघर असल्यास होम हवनाशिवाय बाकी उपासना निष्फळ ठरते. देवघरातील देव हे एकमेकांना पाहत आहे असे समोरासमोर मांडू नये. पैसे, धन देव्हाऱ्यात ठेवू नये. यंत्र ही देवतांची आसने असतात तेव्हा ती उभी मांडून ठेवू नये. ती असे आडवे करून जमिनीशी समांतर ठेवावीत. देवघरात शंकराची मूर्ती किंवा फोटो पूजू नये, अन्यथा घराचे वातावरण स्मशानावत होईल. गायत्री मातेचा फोटो किंवा मूर्ती नसावी, कारण त्याच घरात गायत्री मातेचा जर फोटो असेल तर त्या घरात पावित्र्य खूप सांभाळावे लागते. मातेचे स्वरूप हे पराकोटीचे पवित्र आहे, म्हणून गायत्री मातेचा फोटो किंवा मूर्ती नसावी. देवघरात म्हसोबा पूजू नये. कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही. देवघरात सकाळ संध्याकाळ नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवा. जे कुटुंब देवांना महाराजांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवतात त्यांच्या जीवनात अन्नाची कधीच कमतरता पडत नाही, बरकत राहते. अन्नाचे दोष नाहीसे होतात. तसेच कुटुंबाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष महाराजच आपल्या घरी आहेत आणि त्यांना उपाशी ठेवणे योग्य नाही. म्हणून सकाळ संध्याकाळ जो काही स्वयंपाक केलेला असेल त्याचा नैवेद्य दाखवावा आणि नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीपत्र ठेवावे. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा. मी जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.